अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 29 जानेवारी सोमवार, आणि हा सोमवार जो आहे तो भगवान शंकरांना समर्पित केलेला वार आहे। प्रत्येक वार हा कुठल्या नाही कुठल्या देवाला समर्पित केलेला असतो। मंगळवार गणपतीला, महालक्ष्मीला, तसं सोमवार शंकरांना भोलेनाथाला समर्पित केलेला आहे। आणि ह्या दिवशी संकष्टी आलेली आहे। ही संकष्टी 2024 मधली पहिली संकष्टी आहे आणि गणपती बाप्पा हे शंकराचे पुत्र आहेत आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे, उपाय करायचे आहेत। ते उपाय आपण आवर्जून करायचे। बघा आपल्या घरामध्ये कर्ज आहे, काही अडचणी आहेत, काही ना काही संकट आहेत, दारिद्र्य आहे, दुःख आहे, हे दूर करण्यासाठी आपल्याला एक मसुऱ्याच्या डाळीचा उपाय करायचा। हा उपाय आपल्याला करत असताना आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवायची। आपण मनातून हा उपाय करायचा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आपण जे उपाय करतो, सेवा करतो, ते अगदी मनापासून करायचे। बघा एका स्टीलच्या छोटी डिश घ्या आणि त्यामध्ये मसुऱ्याची डाळ भरून घ्या। मसुऱ्याची डाळ म्हणजे लाल कलरची जी असते, पिंक कलरची, ती डाळ घ्या आणि त्या डाळीमध्ये तुम्ही तुपाचा दिवा, जो शुद्ध गाईचं तूप असेल तर घ्या, नसेल तर तुम्ही साधं तेल रोज जरी घेतला तरी चालेल, रोजचा दिवा जरी घेतला तरी चालेल। आणि हा दिवा तुम्ही त्या मसुऱ्याच्या डाळीवर ठेवायचा आणि आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि ह्या गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे त्या मूर्ती समोर आपल्याला मसुऱ्याच्या डाळीची डिश, दिवा ठेवलेली समोर ठेवायचं आहे। आणि तुमच्या घरामध्ये अडचण काय आहे, दुःख काय आहे, कर्ज काय आहे, अडचण काय आहे, दारिद्र्य काय आहे, सगळं बोलायचं आणि तुम्ही अथर्व शीर्ष 3 वेळ म्हणायचं। फलश्रुती तिसऱ्यांदा म्हणायची। 2 वेळा अथर्व शीर्ष आणि तिसऱ्या वेळा अथर्व शीर्ष म्हणून फलश्रुती म्हणायची आणि गणपती संकट नाशन स्तोत्र म्हणायचं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी मसुऱ्याची डाळ जी आहे ही तुम्ही जे किडे, मुंग्या किंवा अजून काय मासे वगैरे असतील त्यांना खाऊ घालायची। अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातले पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य दूर होईल, तुमच्या आयुष्यातलं कष्ट कमी होईल, तुमच्या अडचणी दूर होतील, कर्ज कमी नक्की होईल। त्यानंतर बघा दुसरा जो उपाय आहे तो 5 लवंगांचा। 5 लवंगा अखंड पुढं फुल असलेल्या, न तुटलेल्या, न किडलेल्या, न फुटलेल्या 5 लवंगा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आणि त्यातली पहिली लवंग तुमच्या हातामध्ये घ्यायची, तुमची इच्छा बोलायची आणि ओम गणपते नमो नमः म्हणायचं आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची। दुसरी लवंग उजव्या हातात घ्यायची, परत तुमची इच्छा बोलायची, ओम गणपते नमो म्हणायचं आणि तुम्ही ती लवंग सुद्धा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं। असं 5ही लवंगा, प्रत्येक एक लवंग हातामध्ये घ्यायची, तुमची इच्छा बोलायची, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे। दुसरी लवंग घ्यायची उजव्या हातात, तुमची इच्छा बोलायची, मंत्र म्हणायचा आणि गणपती बाप्पांच्या चरणी, असं 5 लवंगा तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ह्या स्वच्छ तुम्ही आंघोळ केल्यानंतर ह्या लवंगा तुम्ही एखाद्या पुडीमध्ये बांधायच्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्समध्ये नेहमी ही पुडी ठेवायची। म्हणजे तुमच्या जे कुठलीही कठीण इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल। त्यानंतर बघा मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं सतत चिडचिड करतात, मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही। अशा वेळेला आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ आपण प्रत्येकाने आपल्या इच्छा बोलायच्या आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर दुर्वा घालायच्या, लाल फूल घालायचं आणि 21 तांदूळ अखंड घ्यायचे। प्रत्येक एक तांदूळ घ्यायचा, गणपती बाप्पांना अर्पण करायचा आणि
ओम गण गणपती नमो म्हणायचं. असे 21 तांदूळ घालायचे आणि त्यानंतर तुम्ही 3 वेळा परत अथर्वशीर्ष म्हणायचं, गणपती संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ते तांदूळ तुमच्या जवळ ठेवायचे. मुलांच्या अभ्यासाच्या म्हणजे अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही अजून एक याबरोबरच उपाय करा. एक तांब्या भरून घ्या किंवा तांब्याचा ग्लास भरून घ्या. गणपती बाप्पांच्या समोर बसा. आपल्या करंगळीजवळचं हे बोट त्या पाण्यामध्ये बुडवा. 3 वेळा तुम्ही अथर्वशीर्ष म्हणायचं आणि हे पाणी तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं किंवा मुलांच्या रोजच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. रोज ते शाळेला जात असतात, त्या पाण्याच्या बॉटलमध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. त्यांच्या ज्या काही चिडचिड आहे, हट्टीपणा आहे, जे रागीटपणा आहे, तो सगळा कमी होईल. आणि जिथे मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी तुम्ही गणपतीची एक फोटो लावा. त्यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा. हे जे उपाय छोटे छोटे अगदी वाटतं तुम्हाला अंधश्रद्धा वगैरे, पण ह्या उपायातून काही ना काही आपल्याला फळ मिळत असते एवढं निश्चित. कारण मी माझे स्वतःचे काही अनुभव आहेत हे तुम्हाला सांगत असते. कारण मी पण काही छोट्या छोट्या सेवा करते, ह्यातून माझा सगळा फायदा झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी छोट्या छोट्या ह्या सेवा मी सांगते ह्या करा. अगदी मनापासून करा. करायच्या म्हणून कुठल्याच सेवा करू नका. बघा, आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर मनापासून तिथं जी प्रार्थना केलेली पोचते, तसंच आपण ह्या सेवा उपाय जे आहेत मनापासून केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या अडचणी दूर होतील. तुमच्या कुठली कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल. हे निश्चित. संकष्टी दिवशी प्रत्येक संकष्टीला हे उपाय सेवा करा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.